उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. थोर नवलव झाला, वांस पुत्र प्रसवला. विंचू पाताळासी जाय, शेष माथा बंदी पाय. माशी व्याली, घार झाली, देखूनी मुक्ताई हसली. माझ्या आईने मला मुक्ताबाईंशी इंट्रोडक्शन करवलं. हे पुस्तक ज्यावेळेस तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला याच्यातले संदर्भ खूप आवडतील जे मध्ये मध्ये त्यांनी घेतलेले आहेत. महात्मा गांधींनी जेव्हा ध्येय ठेवला की स्वराज, तर त्यावेळी कोणाला माहिती होतं की आम्हाला आपल्याला स्वतंत्रता मिळेल. तेव्हाचा संघर्ष होता स्वतंत्रतासाठी. आजचा संघर्ष आहे आम्हाला विकसित भारत बनवायचा. बरोबर. मधुमालती, तू आहेस देवी, माझ्या देवळाच्या गाभाऱ्यात केली आहे जिची प्रतिस्थापना. आकाशातील नगाऱ्याचे घुमत आहेत उल्लसित हृदय ठोके. गात आहेत माझे निर्मळ प्रेमतम आनंदी गाणे. वा वा. तू हे कर स्वीकार की मी आहे तुझा भक्त. वाहतो आहे माझे जीवन तुला आणि तुलाच फक्त. ज्यावेळेस पहिलं इंग्लिशमधनं हे पुस्तक पुढे आलं, बरोबर ना? तर ज्यावेळेस तुम्ही हे दाखवलं असेल तुमच्या श्रीमानांना म्हणजे हरदीप सरांना, तर काय त्यांची रिएक्शन होती, काय ते म्हणाले? ते पहिले होते जेव्हा ज्यांनी वाचलं, माझ्या बहिणीनी आणि त्यांनी. आणि त्यांनी फार सर्वोत्तम म्हणून. म्हणजे असं तर नाही की बायकोच्या धाकाने सर्वोत्तम म्हणाले? नाही, धाक तर बिलकुलच नाही. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. थोर नवलव झाला, वांस पुत्र प्रसवला. विंचू पाताळासी जाय, शेष माथा बंदी पाय. माशी व्याली, घार झाली, देखूनी मुक्ताई हसली. क्या बात, क्या बात. नमस्कार मंडळी, मी विशाल परदेशी आणि न्यूज 18 लोकमतच्या या विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांचं लक्षात आलं असेल की औचित्य खास आहे, औचित्य वेगवेगळ्या भावनांचं आहे आणि त्या भावना व्यक्त झालेल्या आहेत तिने गिळले सूर्याशी या पुस्तकाच्या माध्यमातून, या कादंबरीच्या माध्यमातून. मंडळी, आज माझ्याबरोबर आहेत लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी, पण मी आज फक्त जाणून घेणार आहे लक्ष्मी मुर्डेश्वर यांनाच. पुरी हा संदर्भ नंतर आता उभरला आहे. हा, म्हणजे ते लागून आलेलं आहे. मुर्डेश्वर आता उभरत आहे माझ्या नावात. मुर्डेश्वर अधिक खुललेले आहेत आणि लक्ष्मी मुर्डेश्वर कशा तिने गिळले सूर्याशी याच्यामध्ये खुलल्यात यावरती मी येणार आहे. पण मला विशेष वाटतं तुमचं, मी ज्यावेळेस तुमचा करिअर ग्राफ बघतो त्याचा आलेख लक्षात घेतो. एक तरुण IAS अधिकारी, म्हणजे सगळ्यात तरुण IAS अधिकारी भारत सरकारच्या सेवेत रुजू होतो, वेगवेगळ्या देशांमध्ये काम करतो, तुम्ही ग्लोबल झालात. असं असतानाही लक्ष्मी मुर्डेश्वर ज्यावेळेस आपलं पहिलं पुस्तक लिहितात, ज्याला 2024 मध्ये बेस्ट सेलर म्हणून पारितोषिक मिळालं, प्राइज मिळालं, ते पुस्तक त्या नाथ संप्रदायाला संत मुक्ताईंना अर्पण करतात, समर्पित करतात. का? कारण माझी आत्मा मराठी आहे. बर. हा, माझे आई वडील महाराष्ट्राचे होते आणि त्यांना फारच प्रेम होतं महाराष्ट्राशी. माझे वडील आम्हाला गाऊन सांगायचे, प्रिय आमुचा देश महाराष्ट्र देश हा. ते नेहमी महाराष्ट्र दिवस आलं की एकदम त्यांनी हे गाणं म्हणायचं. आणि दुसरं म्हणजे मराठी साहित्यावर त्यांचं फार प्रेम होतं. ते स्वतः कवी होते, नाटककार होते जेव्हा युवा होते तेव्हा. आणि नंतर ते बाबासाहेब आंबेडकर बरोबर त्यांनी जे संविधानची रचना पण त्याच्यात त्यांनी योगदान दिलं. पण त्यांचं जे मराठीबद्दल प्रेम, आणि माझ्या आई तर होतीच, ती आपल्या त्या पिढीची पहिली महिला होती ग्रॅज्युएट करायला, त्या महाराष्ट्रामध्ये एल्फिन्स्टन कॉलेजला जायला, लॉ कॉलेजला जायला. तर ती पण पायनियर होती.
म्हणजे स्त्रियांमधल्या म्हणजे एक पाऊल पुढे जाणं, अग्रेसर राहणं ही सुरुवात मुळात तुमच्या घरात. हो, तर दोघेही फार आपल्या युगाच्या एक पाऊल पुढे होत. तर त्यांचं माझ्यावरती आणि आमच्यावरती, माझी बहीण इंदिरा आणि कुसुम, तर आम्ही तिघी होत्या, तर त्यांचं फार विशेष प्रेम होतं मराठीवर. आणि मराठी साहित्य, मराठी पोएट्री. आणि माझे वडील जे होते, माझ्या आईने मला मुक्ताबाईंशी इंट्रोडक्शन करवलं की पहा, ही एक बाई होती आणि ती संत होती. महाराष्ट्रातल्या महिला संतांमध्ये प्रथम संत. 18 वर्षाची गेली, जी ज्ञानेश्वरांची आई झाली, गुरुही झाली आणि बहीणही झाली. तर फारच मला फार त्यांचं त्या मुक्ताबाई माझ्यामध्ये जशा समावल्या होत्या आणि समावल्या होत्या. आणि जेव्हा मी हे लिहित होती, त्या जसं काही मला स्वप्नात आल्या आणि म्हटलं की हे जे तुझी प्रस्तुती आहे त्यामध्ये माझं वाक्य आलं पाहिजे. आणि हे जे तिने गिळले सूर्याशी जे आहे, त्याचं जे अर्थ आहे, खोल अर्थ आहे, त्या अर्थाच्या मुळाशी माझं जीवन पण आणि आमच्या सर्वांचं जीवन, माझ्या बहिणी, माझी आई, वडील, जे संघर्ष आहे जीवनाचं, आणि त्यात आम्ही कसं चमत्कार करू शकतो, कसं असंभव दिसल्यासारखं सर्व काही असतं, पण आपण कसं त्याला संभव करू शकतो जर आपल्याला निष्ठा आहे, जर आपण धाडस दाखवतो, डेअरिंग दाखवतो, आणि जर आपण सतत लागलं राहतो त्याच्यात. तर हे माझी जी मिरेकल मेकिंग, आणि ते म्हणतात ना फेनॉमिनल विमेन, आणि आउटलॉ विमेन, जे सर्व बांध तोडतात, त्यांची परिकल्पना आहे ह्या कादंबरीत. आणि माझी आई आणि वडील, त्यांचं जीवन प्रेम गाथा आहे, महाकाव्य आहे, एपिक लव्ह स्टोरी, ग्रँड रोमॅन्स आहे हे. आणि प्रत्येकात एक अतिशय असंभव असं दिसणारं संघर्ष असतो, आणि ध्येय असतो. चाहे आपण आता नॅशनल लेवलला पहा, तर त्यावेळी महात्मा गांधींनी जेव्हा ध्येय ठेवला की स्वराज, तर त्यावेळी कोणाला माहिती होतं की आम्हाला 47 पर्यंत आपल्याला स्वातंत्र्यता मिळेल. कारण लॉर्ड अर्विननी म्हटलं होतं 600 वर्ष नाही तुम्हाला मिळणार, पण त्यांनी करून दाखवलं. ते पण एक मुंगी होते. तर मी आपल्याला वाचून दाखवते बिलकुल की मालती त्यांना भेटायला जाते. मालती स्वतंत्रता संग्रामात भागीदारी करते, गुरु पण, आणि ती सर्व पिढी अशी होती ज्यांनी त्या संग्रामात भाग घेतला, आणि जे आपण आपल्या स्तरात करू शकतो ते केलं, शक्य आहे. मी म्हणते त्यांना अनसंग हिरोज अँड शी रोज. बरोबर, ज्यांची कुठेही नोंद नाही, शी रोज ऑल्सो. हो, कारण त्यांना मी रेकग्नाइज नाही केलंय. पण तत्पूर्वी ना मला एक आपल्याकडनं जाणून घ्यायचं होतं लक्ष्मीजी, की ही मालती नेमकी कशी आहे. म्हणजे मालती नावाचं हे जे पात्र तुमच्या कादंबरीत उभं राहतं, ती माझ्या आईनी प्रेरित आहे. तुमच्या आईवरून प्रेरित आहे. आणि तत्पूर्वी ही जी कादंबरी तुम्ही लिहिली, गुरु माझे वडिलांकडनं प्रेरित आहे, आणि बाबा माझे आजोबा फार समाज सुधारक होते. त्यांनी बालविवाह आणि स्त्री शिक्षणावरती फार मोहीम केली होती. आणि महर्षी कर्वेनी, रत्नागिरी महर्षी कर्वेचं ते आहे ना पुण्यस्थान आहे, कर्मभूमी पण आहे. तर
सर्व ते पात्र प्रेरित आहेत, पण विस्मरण आहे ह्याच्यात. पण माझी आपली कल्पना पण आहे, परिकल्पना पण म्हणजे आहे, एकूणच वास्तव पण आहे खऱ्या आयुष्यातलं. त्यात तुमचं इमॅजिनेशन आहे. इमॅजिनेशन, थर्ड आय ना, हो बरोबर आहे, बरोबर. पण म्हणजेच एखाद्या गोष्टीचं धाडस करणं हे तुमच्या हिमोग्लोबिन मध्येच आहे असं एकूण दिसून येतं. नाही, मी तर कोणीच नाहीये या युनिव्हर्स मध्ये. हे म्हणणं तुमचं मोठेपण आहे, पण आपण या पुस्तकातल्या संदर्भाकडे येऊयात. ते खास संदर्भ आहे मला मंडळी, असं वाटतं हे पुस्तक ज्यावेळेस तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला याच्यातले संदर्भ खूप आवडतील जे मध्ये मध्ये त्यांनी घेतलेले आहेत. तर मालती लॉ कॉलेजमध्ये आहे आणि तिचं एक डिझर्टेशन आहे की लीगली कसं आपल्याला काय प्रवास आहे जे आपल्याला स्वतंत्रताच्या ध्येयाशी घेऊन जातं. तर ती भेटून, महात्मा गांधींना भेटून, आणि त्यांचा वार्तालाप पण फार इंटरेस्टिंग आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा ती निघते, ह्यांचे मुक्ताबाईचं कनेक्शन मी सांगते. तर ती म्हणते, गांधीजी पासून दूर जाताना मालतीला असं वाटलं की त्यांच्यामध्ये तिला मुक्ताबाईचा चमत्कार घडवणारा विंचू दिसत होता. त्यांच्या काटक्यासारख्या 8 पायांनी ते भारतभर आणि भारताच्या बाहेर भ्रमण करत होते. त्यांच्या विचाराच्या 2 भेदक असा नांग्या भारतातील जनसामान्याची अनघड अंतकरणे पकडीत धरत होत्या. त्यांचे 10 डोळे भूत, वर्तमान आणि भविष्यकाल बघू शकत होते. त्यांची अरुंद हिस्से पडलेली शेपटी त्यांच्या काटकुल्या शरीराच्या वर उंच डौलदारपणे बक्राकार उभी होती आणि सर्व लोकांना निषेध व प्रतिकार ह्या 2 गोष्टींचा दंश करून त्यांच्या शरीरात भिनवत होती. हे सावकाशपणे परंतु निसंशय रीतीने ब्रिटिश साम्राज्याचे भूमिगत जग पादाक्रांत करत होते. लवकरच ब्रिटिश साम्राज्याचा हा शेष राजा महात्माजीच्या विंचवासमोर आपलं मस्तक झुकवेल. किती छान शब्दात मांडलंय हे सगळं काही. हे खरंच कमाल वाटते मला या सगळ्या गोष्टी. आणि फ्रॉम मुंगी उडाली आकाशी विंचू. खरंय मुंगी काही घडवू शकते. ती ज्यावेळेस आकाशी झेप घेते तेव्हा हे मुक्ताबाईंनी करून दाखवलेलं होतं खरं तर. आणि ते तुम्ही देखील तुमच्या लिखाणात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण याला एक काहीतरी बेस असायला लागतो. तो बेस आहे की तुम्हाला 148 पानांचं एक तुमच्या आईवडिलांच्या वेगवेगळ्या भावनांचं संवाद असलेलं पत्रव्यवहार सापडला. काय नेमकं ते आहे जरा सांगा ना, तो काय प्रसंग आहे नेमका? मी जेव्हा बुडापेस्टला जात होती राजदूत म्हणून, आपलं सामान सर्व एकत्र करत होती, तर त्यात मला एक टिन ट्रंक मिळालं आणि हे पत्र मिळाली आणि मला फार फार आनंद वाटला. उत्सुकता वाटली की युरेका मोमेंट. की मला अरे हे काय, मला मी ऐकायची, आई मला सांगायची की पत्र आहेत आणि तिने सांभाळून ठेवली होती, पण मला त्याचं साक्षात्कार नव्हता झाला. तर तेव्हा झाला मला जेव्हा, तर मी म्हटलं आता तर मी हे पुस्तक लिहिणारच होती. पण जेव्हा ते पत्र मिळाले तेव्हा मला थोडं धाडस आलं. हे पुस्तक लिहिणं पण मला सूर्य गिळण्यासारखं वाटतं. कारण त्यावेळी मला तेवढं धाडस नव्हतं की मी लिहू शकेन की नाही. तर जेव्हा हे पत्र मिळाले तेव्हा मला वाटलं की हे पत्र त्या वेळचं, त्यांच्या नात्याचं, त्यावेळच्या विचारांचं किती मला प्रामाणिक एव्हिडन्स देईल. त्यामुळे आणि इतके सुंदरताने लिहिलेले आहेत, कारण ते स्वतः साहित्यकार होते. तर फारच
ते रोमॅन्टिक, इरोटिक आणि आणि फारच आणि त्यावेळचे पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स सर्व त्यांनी उलगडलं त्या पत्रात. पण जेव्हा तुम्ही हे सगळं वाचलं 148 पानांचं, काय नेमकं तुम्हाला वाटलं की त्यावेळी 1930 बरोबर ना, म्हणजे मी तो काळ सांगतोय तुम्हाला तो सगळा, की आपण पारतंत्र्यात होतो, कसं होतं या दोघांमधलं प्रेम, म्हणजे ज्याला तुम्ही मालती आणि गुरु हे नाव दिलेलं, म्हणून तर ही एक एपिक लव्ह स्टोरी आहे. त्याच्यावर तुम्ही प्रेरित झाला. रोमांस आहे, ग्रँड रोमांस. हो, आणि जरूर प्रेरित आहे, कारण त्यांचं जे प्रेम होतं ना ते 5 डायमेन्शनचं होतं. बरं, 5 वेगवेगळ्या बाजू होत्या त्याला. एक तर शारीरिक, मग एक संवेदनशीलता भावनिक, तिसरं म्हणजे बौद्धिक. बरोबर, त्या दोघांमधला एकमेकाला समजून घेण्याचा भाग. आणि त्यांचं दे वर बोथ इंटेलेक्च्युअल्स. मग त्या इस्थेटिक दोघांना फार लिटरेचर, आर्ट, ह्याच्यात आर्टचं पण फार आहे, आणि साहित्य, आणखी कविता. तर त्यांचं इंटरेस्ट इस्थेटिक गोष्टींची पण होतं, आणि स्पिरिच्युअल, आध्यात्मिक. पण या सगळ्या ही प्रेमाची, हे 5 जे आहेत इन्ग्रेडियंट्स प्रेमाचे, ती चरमसीमा मध्ये घेऊन जाते. आणि मला प्रेम हे शक्य आहे आणि खरं आहे, आणि आम्ही त्याला सूर्य गिळू शकतो हे दाखवायचं होतं ह्या पिढीला, आजच्या पिढीला, युवा पिढीला. हे युवांबद्दल आहे आणि त्यांच्यासाठी आहे. सगळ्यांनी वाचलं पाहिजे. कारण त्यावेळचे जे युवा पिढी कशी होती आणि ते कसं आम्हाला आजच्यासाठी प्रेरणा देऊ शकतात, कसं आमच्या विकसित भारतच्या ध्येयाकडे. तेव्हाचा संघर्ष होता स्वतंत्रतासाठी, आजचा संघर्ष आहे भारताचा संघर्ष आहे 2047 मध्ये आम्हाला विकसित भारत बनवायचं. बरोबर, आपल्याला विकासाकडे जायचं. युवानी त्या संघर्षात मध्ये जुळलं पाहिजे ना. बरोबर, जुळलं पाहिजे. तर ते सर्व आहे ह्याच्यात. बरं, पण हा जो गुरु आणि मालती ही जी 2 पात्र आहेत, जसं तुम्ही म्हणता की प्रत्यक्ष आयुष्यात तुम्ही तुमच्या आई वडिलांना बघून ही पात्र जी आहेत ती समोर मांडलेली आहेत तुम्ही, या दोघांना कनेक्ट करणारा, तुम्ही जसं म्हणालात की 5 डायमेन्शन, पण त्या 5 डायमेन्शन पैकी असा कुठला एक डायमेन्शन आहे किंवा भाग आहे जो दोघांना खूप घट्ट कनेक्ट करतो? मग स्वातंत्र्याकरता लढणं हा मुद्दा आहे की कला आहे, नाटक, कविता, साहित्य? नाटकात जेव्हा ते नलिनी ती पात्र करते आणि तो म्हणतो, तो हिरो बनतो. सो हे त्यांचं अलग वेगळे त्यांचे मीटिंग पॉइंट्स असतात. बरोबर, बरोबर. आणि दुसरं म्हणजे गुरु आणि तिचं आणि मालतीचं जे रिलेशनशिप आहे, मी त्याला नातं जे आहे ते मी अर्धनारीश्वरच्या अर्धनटेश्वर आपण म्हणतात, नारी पण आहे. आणि ती आहे कर्मठ आणि अशी कठोर थोडीशी, आणि ते आहेत सेंटिमेंटल, सॉफ्ट. तर हे जरुरी नाही की पुरुष म्हणजे कठोर असले पाहिजे, अग्रेसिव्ह असले पाहिजे, आणि मालती आणि ती सॉफ्ट असली पाहिजे, आणि जेंटल आणि डोसाईल असली पाहिजे. सर्व ॲट्रिब्यूट सर्वांत असतात. आणि ते रिलेशनशिप पण एका इक्विलिब्रियमचं असतं, इक्वल असतं, समानता. बरोबर. तर ते पण त्यांचं जे प्रेम आहे, एक दुसऱ्याला रिस्पेक्ट करून, आदरचं. आणि एक आणखीन मी ह्याच्यात ह्या पुस्तकात
आणि मुक्ताबाईचं जे इन्स्पिरेशन आहे, बर. प्रेरणा आहे, त्यात नारी शक्ती कशी असते आणि कशी आपण त्याला उजागर करू शकतो, बरोबर. जागृत करू शकतो आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याचं हे एक डेमॉन्स्ट्रेशन आहे. बरोबर, एक प्रतीक आहे त्याचं. प्रतीक आहे, प्रतीक आहे त्याचं. प्रतीक आहे. आणि त्याच्यात मालती आणि गुरु, मालती आणि तिच्या सारख्या आणखीन पण पात्र आहेत. हा, कॉन्स्टलेशन आहे, ज्या मुंगीत असल्या तरी आकाशात उडतात आणि धाडस करतात सूर्याला निगळायला. कधी 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 तर त्या जिंकतात और कधी तर त्यांची ट्रॅजेडी होते. बरोबर. पण ते प्रयत्न जरूर करतात. बरोबर. अशा पात्र आहेत महिला पात्र. आणि पुरुष पात्र जे आहेत ते तर ही फॉर शी आमचं एक ते होतं, कॅम्पेन होतं जेव्हा मी UN विमेन मध्ये, की पुरुष महिला शक्ती, नारी शक्तीला कसं चॅम्पियन करू शकतात. बरोबर. हा, भागीदारी आणि चॅम्पियनशिप, त्याचं पुढे येणं. बरोबर. हा, स्टँड अप करणं. हा, तर ते गुरु, बाबा, विलासराव पण ही सगळी पात्र. हा, आणि पितृसत्तात्मक मनस्थितीला कसं ते त्याच्यावरती कसं विजय मिळवतात हे सर्व दाखवलंय. हा, तर म्हणून माझं हे कादंबरी पुरुष आणि जे वाचक आहेत दोन्ही आहेत. बरोबर, दोघांसाठी सर्व जनरेशनचे, सर्व पिढीचे. चला, पण मंडळी, मी जसं सुरुवातीला म्हणालो की मी लक्ष्मी मुर्डेश्वरांना जाणून घेतोय. हे जाणून घेत असताना जाता जाता म्हणजे मी त्यातल्या कविता आणि हे सगळं मला तुमच्याकडनं काढून घ्यायचंय. पण पुरी हे देखील एक आडनाव त्यांच्या पाठीमागे लागतं मंडळी. आता मी थोडासा एक वेगळा परिचय त्यांचा असा करून देतो की देशाचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या त्या सौभाग्यवती आहेत. पण तरी मी जसं म्हणालो की त्या स्वतंत्र लक्ष्मी मुर्डेश्वर देखील आहेत आणि त्यांच्या कादंबरीच्या लिखाणातनं हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे किंवा सिद्ध करून दाखवलंय. पण ज्यावेळी यातला आम्ही गुरु बघतो, मालती बघतो, तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यात तुम्ही आणि हरदीप सर कसे नेमके असता बुवा, हे जरा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो, आहे ना. जेव्हा त्यांनी माझी कादंबरी वाचली, फर्स्ट ड्राफ्ट वाचलं आणि म्हटलं की आम्ही दोघं ह्याच्यात आहोत. तुम्ही दोघे त्याच्यामध्ये आहात असं त्यांनी सांगितलं. आमचं पण आहे. हा, जसं दादा आईचं आहे तसं आम्ही दादा आई म्हणायचं माझ्या आई वडिलांना. पण कधी त्यांनी तुमच्याकरता कविता केली किंवा निदान दुसऱ्या एखाद्या पोएटची कविता तरी वाचून दाखवली तुमच्याकरता? फुलं पाठवायची. अच्छा, फुलं पाठवायची, तेवढं केलंय जंगलातून. मसुरीमध्ये जेव्हा आम्ही भेटलो तर आणि आमचं प्रेम सुरू झालं तर पण मी एक कविता ह्याच्यात रचली आहे. मी तशी कविता मी मराठी, संस्कृत, इंग्लिश कविता आणि मराठीचं मी भाषांतर केलेलं आहे त्याच्यात माझ्या ओरिजिनल इंग्लिशमध्ये. पण हे ही जी विचारधारा आहे आमच्या भारतीय सभ्यतामध्येच आहे की आम्ही मुलींना आणि महिलांना देवी मानतो. डिफिकेशन ऑफ विमेन हे फारच आमच्या हातात शस्त्र आहे महिला सशक्तीकरणचं, सक्षमता पुढे करायचं. तर ह्याच्यात गुरुचं जे रिलेशनशिप आहे मालतीशी, तो आपल्याला पुजारी म्हणतो आणि तिला देवळात स्थापित केलेली देवी म्हणतो. तर ती एक भावना मी ह्याच्यात कॅप्चर केली. बिलकुल. मधुमालती, तू आहेस देवी, माझ्या देवळाच्या गाभाऱ्यात केली आहे जिची प्रतिस्थापना. आकाशातील नगाऱ्याचे घुमत आहेत उल्लसित हृदय ठोके,
गात आहेत माझे निर्मळ प्रेमतम आनंदी गाणे. वा वा. तू हे कर स्वीकार की मी आहे तुझा भक्त. वाहतो आहे माझे जीवन तुला आणि तुलाच फक्त. वा. माझी स्वप्न पाहिलेली आणि न पाहिलेली सुद्धा समर्पित करतो आहे तुला. बघ त्याच्याकडे तू, घडव तुझे चमत्कार. तुझ्या त्रिशूल आणि चक्रानी दुःस्वप्नातील पिशाचांना पिटाळून लाव सीमेपार. तुझ्या प्रेमाचे वाढील लागतो माझा ध्वास. बर. होण्याचा महान माझ्यासाठी नव्हे तर तुझ्यासाठी व्हायचा आहे महान. क्या बात आहे. माझ्यासाठी नव्हे तर तुझ्यासाठी व्हायचा आहे महान. आणि परत फिरू पाहतो दूर अंतरावरील क्षितिजे गाठायची धरतो आन. आणि परत फिरू पाहतो माझ्या खाडीत चिमुकल्या वाहतात आणि विरवसात जिथं प्रगढ आनंदाच्या नद्या वळणे घेतात. अच्छा, प्रगढ आनंदाच्या नद्या वळणे घेतात. वा वा, काय भावना. विश्रांतीच्या ठिकाणी येऊन याची परतफेड मी नक्की करेन. तुझ्या देवत्वावर विश्वास नसणाऱ्यापासून तुझे रक्षण मी करेन. अच्छा, तुझ्या देवत्वावर विश्वास नसणाऱ्यांपासून तुझं रक्षण मी करेन. होऊ आपण प्रस्थापित तत्वावर हल्ला करणारे सुधारक आयकॉनोक्लास्ट. इतर प्रकारेही दाखवू आपण करू शकतो काहीही. जग आपल्या भोवती फिरेल. वा वा. आणि शेवटी करावा माझा आत्मा विलीन तुझ्यामध्ये त्या स्वर्गीय चैतन्याने. आणि जुळवावी आपली शरीरे सत्य आणि आविष्कार. प्रयत्न आणि प्राप्ती, पुजारी आणि पूज्य, मी आणि तू ह्यांच्यामध्ये उभा आहे हे मधुमालती. मायेचा फसवा पडदा. अच्छा, मायेचा फसवा पडदा एकदा आणि अखेरचा जाऊ देतो भेददा. पण मला यात विशेष काय वाटतं की गुरु हा आपलं प्रेम देखील व्यक्त करतो मालतीवरचं. पण हे सगळं करत असताना आपल्या अवतीभोवती जी परिस्थिती आहे, आपण ज्या वातावरणात राहतोय त्यातली आपली पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाण्याची जबाबदारी देखील व्यक्त करतो. ते खरं. आणि नंतर हे जेव्हा त्यांच्यात काय जेव्हा नंतर त्यांच्यात काय मिसअंडरस्टँडिंग्स होतात आणि त्राण येतो त्यांच्या नातेला, तेव्हा ती हे आठवण करवते की तू मला देवी म्हटली होती पण तू पुजारी अजून नाही आहे. आता तू पुजारी सारखा वागत नाही आहे आणि तू विसरून गेलाय. हे पहा, हे जसं शकुंतलाचं अंगठी आहे तसं ती हे दाखवते त्याला. तर तो म्हणतो नाही नाही, पण तू मला विश्वास कर, मी अजूनही तुझा पुजारी आहे आणि तू माझी देवी आहे. तर ती म्हणते की मी देवी आहे तू बनवली म्हणून नाही. मी देवी आहे कारण मी माझ्या बलबुत्यावर देवी आहे. आणि मी देवी आहे कारण मी तुझ्यासाठी जे केलं त्याच्या कारण. अच्छा, बरोबर आहे. तू सहजपणे असं म्हणतोयस की बुवा तू आता पहिल्यासारखी बनवली, तू मला नाही बनवली. मी माझ्याच देवी, मी मुळातच आहे. मी आपल्या पराक्रमाने आहे. मी तुझ्यासाठी जे केलं त्याच्या कारणी आहे. बरोबर बरोबर बरोबर. ती जाणीव पण करून देते त्याला. ज्यावेळेस एकमेकांसाठी आपण काय केलं हे ज्यावेळेस आपण बोलायला लागतो नात्यामध्ये, तर ते एकमेकाला जाणीव पण करून देतात त्या सगळ्या गोष्टी. पण मला यातला ना एक संवाद तुमचा फार विशेष आवडला, जो मला खरं इथे मला असं वाटतं की आतापर्यंत मॅडम त्यांच्या कादंबरीतले वेगवेगळे संदर्भ वाचून दाखवत आहेत, पण मला विशेष आवडलेला जो यातला आहे तुम्ही म्हणजे बघा की गुरु असं म्हणतो की तू खरंच माझी आहेस का, या संदर्भातला एक मोठा पॅराग्राफ तुम्ही याच्यात लिहिलाय. आणि त्यावरती मालती त्याला व्यक्त होते. म्हणजे गुरुने तिच्यावरती एका अर्थाने
तो पॉझिटिव्ह झालेला आहे. तसं म्हणतो म्हणजे तू मला खरंच सांग की तू म्हणजे आता तू माझी आहेस पण यापूर्वी तू नव्हतीस हे कशावर? एकपेक्षा एकमेकाच्या दूर राहतात ना आता, लॉंग डिस्टन्स रिलेशन. आता मी तुझ्याजवळ येतो तू माझी नाहीस हे कशावर, किंवा यापूर्वी नव्हतीस होतीस ते कशावर. तर तो खूप चांगला संवाद मला वाटला, ज्यावरती मालती असं म्हणते की केवळ मी युवराज्ञी मीराबाई सारखी कृष्णावरील आपल्या प्रेमामुळे भान हरपलेली अशी होऊ शकत नाही. बाप रे. आणि त्यामुळे मी तुझ्या स्तुतीची कवनं सतत गात प्रत्येक क्षणाला तुझं चिंतन करत आणि प्रत्येकात तुझीच मूर्ती पाहणं असं करू शकत नाही. याचा अर्थ मी तुझ्यावर उत्कट प्रेम करत नाही असं होत नाही, त्याबद्दल तू तीळ मात्र शंका बाळगू नकोस. काय लेवलवरचा संवाद आहे हा. ते पहिले जे पत्र आहे ना, जे त्यांचं पत्र आहे वडिलांचं, ते ओरिजिनल आहे आणि त्याचं उत्तर मी लिहिलेलं आहे. तुम्ही लिहिलेलं आहे? हो, मालती, कारण मालतीचे पत्र मिळालीच नाही. सर्व पत्र जे होती ते जास्तीत जास्त यांचीच होते, वडिलांचीच होती. पण खरं सांगू, हा संवाद मी का रिलेट केला, मी देखील माझ्या आयुष्यात प्रेम केलेलं. चला आता मी पत्रकार म्हणून नाही, मी एक माणूस म्हणून व्यक्त होतो, पण असं बऱ्याच वेळेस आपण जेव्हा एखाद्या रिलेशन मध्ये असतो, पण आपण बऱ्याच वेळेस जेव्हा असं एका डिस्टन्स वरती असतो, तर तेव्हा सहज आपण, आज तर मोबाईल आलेले, पण सहज आपण प्रश्न विचारतो, तुला कोणी मुलगा आवडलाय का ग? खरंच हे कशावर ना की तू आता तिथे, शंका आपण उपस्थित करत असतो. पण हा संवाद त्यावेळी झालेला आहे आणि त्यावरती मालती हे उत्तर देते त्यावेळी. पण एक आहे ना, ट्रायंगल आहे याच्यात. श्याम, तिचा जो टेनिस प्लेयर, टेनिस कंपॅनियन, टेनिस कोच, तो असतो ना प्रेमी तिचा, बरोबर. आणि त्यातनं मग गुरु ही शंका व्यक्त करतोय मालती बद्दलची. आणि तो भेटायला पण येतो आणि त्याला पत्र मिळतात, श्यामचे पत्र मिळतात आणि तिचं उत्तर अर्ध लिहिलेलं उत्तर मिळतं. पण प्रत्यक्ष आयुष्यात तुम्ही ही सगळी पात्र बघितली, तुमच्या आई वडिलांना तुम्ही बघितलेलं, तुमच्या आजोबांना तुम्ही बघितलेलं आहे, पण या सगळ्या ह्याच्यात हे सगळं मी व्यक्त करावं, एका पुस्तकामध्ये सगळ्यांसमोर आणावं, हे लेखिका म्हणून स्वतःमध्ये त्याची एक सुरुवात होणं आवश्यक असतं. ती लेखिका केव्हा तयार झाली, त्याची सुरुवात नेमकी कुठे झाली? लिहिणं सुरुवात केलं मी बुडापेस्टमध्ये, 100 पानं लिहिली आणि मग आपल्यावर विश्वास नव्हता की मी लिहू शकते की नाही, आणि माझं ॲम्बिशन जास्ती होतं. मी त्यावेळी म्हटलं की मी 3 जनरेशन, 3 पिढीचं, माझ्या आईचं, माझं आणि माझ्या मोठ्या मुलीचं. ती अमेरिकेला 16 वर्षाची होती तेव्हा गेली आणि तिथे तिने आपलं सर्व सुरू केलं, आपल्या पायावरती उभी राहिली आणि फार अचीव केलं. तर मला हे 3 पिढींचं लिहायचं होतं. तर मी जेव्हा पहिले 100 पानं लिहिली, मी म्हटलं मी कसं लिहीन आणि सोडून दिला. आणि नंतर कोविडच्या वेळी मी तेव्हा भारताला परत आली 2018ला. तुम्ही रिटायर्ड झालेलं होतं? हा, तेव्हा रिटायर होऊन, जेव्हा हरदीपजी इथे झाले तर मी रिझाईन करून आली. अच्छा, ओके. आणि तेव्हा जेव्हा आली आणि 2020 जेव्हा कोविड आलं, हरदीप पण म्हणायचे, माझी बहीण आणि माझे त्यांचे हजबंड अरुण भार्गव आणि इंदिरा भार्गव, दोघं मला म्हणाली, तुझं नॉवेल आता तुला काही एक्सक्यूज नाही आहे की तुझं नोकरी आहे, फॅमिली आहे, तू आता एकटी आहे आणि हरदीपजी बिझी आहेत, तर तू आता आपलं काम कर, लिही. आणि हरदीपजी पण म्हणाले, आता नाही तर केव्हा. तर तेव्हा कोविडची जेव्हा झाली ना, तर मला वाटलं की आता मी हे नाही लिहिलं तर मी लिहिल्याशिवाय मरेन. तर लिहायचंच आहे. तर तेव्हा डिसिप्लिन आलं. 10 तास रोज बसून रोज लिहित होती आणि एका वर्षात मी 270,000 वर्ड्सचा पहिला ड्राफ्ट केला. क्या बात. हा, बर बर. तर त्याच्यानंतर मग 2 वर्ष लागली पब्लिशरला शोधायला आणि पब्लिशरनी मला शोधायला. तो सुद्धा योग जुळून यावा लागला. योग असावा लागतो ना. डेव्हिड डाविडारनी ह्याच्यावरती विश्वास केला, माझ्यावरती, आणि माझ्या पुस्तकावरती विश्वास केला. पण त्याच्यानंतर मग त्याला अर्ध करावं लागलं. 150,000
शब्दांचं करावं लागलं. हम्म. तर ते सर्व जर्नी, ते प्रवास होता. पण लक्ष्मीजी, तुम्ही एक IFS ऑफिसर म्हणून जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये राजदूत म्हणून कामं केली, तिथली बरीचशी लोक तुम्ही बघितली असतील. सहज एक माझी उत्सुकता म्हणून मी विचारतो, तिथे तुम्हाला कुठे असे गुरुमालती दिसले का हो? म्हणजे असे काही लोक असतात का आसपास? असतात ना, त्यांचा अंश असतो. त्याचा अंश प्रत्येकात अंश असतो. प्रत्येकास असतो. हम्म. आमच्या सर्वात आहे सर्वात ना? आहे. आणि त्यांची नेकी, त्यांचा धाडस, आणि हे मराठी स्पिरिट, महाराष्ट्राचं स्पिरिट जे आहे, हे आहे फार. पण मग हे स्पिरिट तसं बाकीकडे कुठेच नाही, ते आपल्यातच आहे, आपल्याकडेच आहे, हो, आपल्या ते खरं आहे. मातीच आहे. म्हणून मी परत आली ना मुळात. हम्म. आणि हे जे मराठी आवृत्ती आहे, ही फार खास आहे, फार महत्त्वपूर्ण आहे माझ्यासाठी. कारण ह्याच्या माध्यमाने हे जे माझं तिने गिल्डे सूर्याशी, सॉलोईंग द सन, जी प्रस्तुती आहे, ती आपल्या माहेरी आली आहे, ती आपल्या कुशीत आली आहे, आणि मातृभाषाच्या कुशीत आली आहे. तर हे आहे. ज्यावेळेस पहिलं इंग्लिशमधनं हे पुस्तक पुढे आलं, बरोबर ना? हो. तर ज्यावेळेस तुम्ही हे दाखवलं असेल तुमच्या श्रीमानांना, म्हणजे हरदीप सरांना, हो. तर काय त्यांची रिएक्शन होती, काय ते म्हणाले? त्यांनी हे संपूर्ण पुस्तक वाचलंय का? ते पहिले होते जेव्हा त्यांनी वाचलं, माझ्या बहिणीनी आणि त्यांनी. आणि त्यांनी फार सर्वोत्तम म्हणून. म्हणजे असं तर नाही की बायकोच्या धाकाने सर्वोत्तम म्हणाले? नाही, धाक तर बिलकुलच नाही. पण ऍज अ रीडर म्हणून त्यांनी, वाचक म्हणून. तर मी म्हटलं तरी की तुम्ही असंच मला एनकरेज करायला म्हणतात का? तर त्यांनी म्हटलं नाही, तुला माहिती आहे की मी तुझा ग्रेटेस्ट ॲडमायरर पण आहे, पण ग्रेटेस्ट क्रिटिक पण आहे. वा वा वा. तर जर मला काही असं वाटलं असतं ह्याच्यात काही खामी, तर मी म्हटलं असतं. पण हे सर्वोत्तम आहे आणि मी लिहून देतो की हे बेस्ट सेलर होणार आणि फारच पुढे जाणार. नाही, तुम्ही खूप मनापासून त्यामध्ये व्यक्त झालेला होतात, ते शब्द इथे भेटतात, म्हणून जास्तीत जास्त लोकांनी ते वाचलं मला असं वाटतं. आणि यापुढे ती लोक वाचतील. बेस्ट सेलर झालं, अवॉर्ड्स मिळाले, आणि आता इंटरनॅशनल एडिशन पण निघणार आहे लंडनहून फेब्रुवारीमध्ये. आणि आता तेलुगूमध्ये रिलीज झालं. पवन कल्याण महानायक जे आहेत तेलुगूचे, त्यांनी रिलीज केलं आणि एन्डोर्स केलं फार स्ट्रॉंगली. आणि आपल्या फॅन्सना सांगितलं की वाचलंच पाहिजे. आणि तेलुगू पण फार छान सुंदर निघालंय, मला सांगितलं. तुम्ही अनुवाद केला त्या भाषेत? हा, त्या भाषेत. त्याच्यात मला तर काही समजत नाही, पण फार सुंदर भाषा आहे ती पण. आणि एका पोएट रायटरनीच ट्रान्सलेट केलाय. जाता जाता विचारतो, पण तुमच्या बहिणीची काय रिएक्शन होती? कारण तुमची बहीण आणि तुम्ही, तुमच्यात जरी वयाचं अंतर असलं दोघांमध्ये, तरी त्या तुम्हाला खूप सिनियर आहे. म्हणजे तसं तुमच्या बरोबरीने त्यांनी देखील आई वडिलांना जवळून बघितलेलं आहे. काय म्हटलं त्या? तर जसं मी पहिले म्हटलं, जेव्हा तिने हे मराठी वाचलं, कारण ती आणि मी कमला आणि मालती सारख्या होतो. अच्छा, कमला आणि मालती सारख्या, म्हणजे इथे देखील फार क्लोज होतो. हा. आणि ह्या पुस्तक लिहिण्यात पण त्यांनी मला फार सपोर्ट केला. मी एक चॅप्टर त्यांना पाठवायची, मग ती मला समीक्षा करायची त्याच्यावर. आणि मग तिची आठवणी आम्ही दोघं, तुला आठवतं का की असं झालं होतं, तसं झालं, आई म्हणायची असं काय. तर ते सर्व आमचं चालायचं. आणि मग जेव्हा तिने हे मराठी वाचलं, तर तिला फारच आनंद झाला. आणि नॉस्टॅल्जिया तर असतंच, स्मरणाची हुरहुर. पण तिने म्हटलं की आता मला वाटतं की जसं गायी घरा आल्या, तसं हे पुस्तक आपल्या घरी आलंय. वा वा, क्या बात आहे. फार सुंदर आणि सुरेख अशी भावना होती. चला, थोडक्यात काही जाता जाता प्रश्न विचारतो मी, अगदी झटकीपट. एक अधिकारी म्हणून फार छान वाटत होतं की आज लेखिका म्हणून छान वाटतंय? लेखिका म्हणून जी
कांती आहे हा, जी जी आपल्या मनात सॅटिस्फॅक्शन, जे त्याला म्हणतात ना की एक सिक्रेट जॉय, हा हा, ते लेखिका म्हणूनच येतं. बर, हा. माहेरची भाषा जवळची की सासरची? माहेरची, कारण सासरची भाषा आता मी जास्ती त्याच्यात का नाही, कारण माझं जे आता दुसरं कादंबरी आहे जी, ती सीख ट्रेडिशन आणि सीख फॅमिली जी पार्टिशनच्या नंतर माझ्या हरदीपजीचे जे फॅमिली आहे ती पार्टिशनच्या नंतर आली वेस्ट पाकिस्तान मधून, तर ते मी आता तिथे जास्ती त्याचं अध्ययन करणार आहे. आणि पण मातृभाषा ती मातृभाषाच असते, पण ती पण फार सुंदर भाषा आहे, फार उल्हासपूर्वक भाषा आहे, मजेदार भाषा आहे. तर त्याचा पण मी खूप काय म्हणतात ते, मी त्याचं पण फार रस घेतलेला आहे आणि शिकलेला आहे. बर, आयुष्य जर रिव्हर्स कॅम्पेन केलेलं आहे पंजाबमध्ये. क्या बात आहे, क्या बात. हा बरोबर, निवडणुकीमध्ये अमृतसर मध्ये जाऊन. जर आयुष्यात रिव्हर्स बटन मिळालं आणि जर बटन रिव्हर्स फिरवलं आणि आजही तुम्ही तरुणच आहात, पण तो 18 आकडा जर गाठला तर सगळ्यात पहिली गोष्ट करायला कुठली आवडेल? कादंबरी लिही. तेव्हाच इतकं वाट नाही पाहिजे. एक दिवस मोकळा मिळाला रस्त्यावरती हिंडण्याचा, सगळ्यात पहिलं काय करण्याची इच्छा असेल? बागेत जायचं. बस, मजेशीर. माझ्या आईला पण बाग फार आवडायचं. होय ना? आणि ती गुलाबांचं फार तिचं प्रेम होतं. आणि मधुमालती आपण पाहता. बरोबर, तुम्ही संदर्भ त्याच्यात आहेत. आणि ज्यात पुस्तकात पण आहे, जेव्हा तिचा आणि गुरुचा संवाद होतो की बायकांना का मधुमालती सारखं त्यांना सहाऱ्याची का जरूर असते. शेवटचा प्रश्न, हरदीप सर गुरु आहेत, तुम्ही मालती आहात, पण मालतीला हरदीप सरांना सांगायचं असेल, म्हणजे गुरुला सांगायचं की ही गोष्ट आयुष्यात करायची राहून गेलेली आहे आणि ती पूर्ण करायची, तर काय सांगाल? जे आतापर्यंत झालेलंच नाही, जे आतापर्यंत केलंच नाही. माझं जे पुस्तक आहे आता जे येणार आहे, ईश्वराच्या कृपेनी ते त्यांना डेडिकेट केलेलं आहे. आमचं आता आपण एजची गोष्ट केली तर आमचं गोल्डन अॅनिव्हर्सरी आता ह्या वर्षी. अभिनंदन, माझ्या शुभेच्छा आहेत. आम्ही दोघं फार यंग होतो जेव्हा आम्ही कमिट केलं. आजकाल जे आपले युवा पिढी आहे त्यांचं कमिटमेंट फोबिया असतो. आम्ही तर फारच लवकर केलं, 22 वर्षाचे होतो आम्ही. तर माझी एक इच्छा आहे की हे माझं जे नॉवेल आहे त्यांना डेडिकेट होईल आणि त्यांच्या कम्युनिटीला, सीख कम्युनिटीला जे पार्टिशनच्या नंतर इथे आले आणि त्यांचं कसं त्यांनी आपल्याला उठवलं, ती एक कहाणी आहे. डिस्प्लेसमेंटची आणि पुढला एपिसोड तो असेल आपला असा. वा, बिलकुल. तुम्ही त्याच्यावरती चिंतन मनन तुमचं सुरू राहू द्या. तुम्हाला खूप शुभेच्छा. लक्ष्मी मुरुडेश्वर, तुम्ही छान व्यक्त होता आणि अशाच वेगवेगळ्या भूमिकांमधनं लेखिका म्हणून व्यक्त होत राहा आणि आमचं मनोरंजन करत राहा. आम्हाला त्यातनं समृद्ध. आणि आपल्याला माहिती आहे ना की आता वेब माला येणार आहेत, मल्टी सीझन. विक्रम मल्होत्राच्या अबंडन्स एंटरटेनमेंटच्या तहत. बर, अच्छा. लवकरच येणार आहे. OTT प्लॅटफॉर्मवर. वा, चला, म्हणजे व्हिज्युअल स्वरूपात ते आम्हाला समोर बघायला मिळेल. पण त्याच्यापूर्वी वाचा जरूर. बिलकुल, तो वाचण्याचा आनंद आम्ही घेणारच आहोत. त्यामुळे मंडळी, या छानशा संवादानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.